नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एसटी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिशाज्ञान या चॅप्टर बद्दल माहिती आणि यावरील आपण काही महत्त्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एसटी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राइब करा व साइडमध्ये असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येत जाईल। आणि एसटी पब्लिकेशन या चॅनलवर मी काही पोस्टमध्ये प्रश्न अपलोड करत असते, ते देखील तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा देखील सराव होईल। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, दिशाज्ञान या चॅप्टरवरील आपल्याला प्रश्न सोडवण्या अगोदर आपल्याला सुरुवातीला त्याची बेसिक माहिती घ्यायची आहे। तर आपण आता बेसिक माहिती बघूयात की एकूण किती दिशा आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एकूण 8 दिशा आहेत। एकूण 8 दिशा आहेत। आपण बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत जाणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एकूण 8 दिशा आहेत, त्यापैकी 4 मुख्य दिशा, 4 मुख्य दिशा व 4 उपदिशा आहेत। 4 उपदिशा आहेत। लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक पासून या ठिकाणी बघणार आहोत। तर एकूण 8 दिशा आहेत, त्यापैकी 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत। तर त्या कोणत्या कोणत्या आहेत तर ते आपण आता बघूयात। तर या प्रकारे तुम्ही लिहून घ्यायचे आहेत सुरुवातीला तुमच्या नोट्समध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या आकृतीनुसारच सर्व प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे तुम्ही ही आकृती नीट बघायची आहे। आपण प्रत्येक प्रश्न हा परीक्षेच्या दृष्टीनेच घेणार आहोत आणि ही आकृती सुद्धा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये बसल्याप्रमाणे काल्पनिक दृष्ट्या काढायची आहे। जसे की आपला चेहरा हा पश्चिमेला जरी असला तरीही आपण उत्तरेला समजायचे आहे आणि उजव्या हाताला पूर्व, त्यानंतर डाव्या हाताला पश्चिम, खाली दक्षिण असे लिहायचे आहेत। तर आपण सुरुवातीला काय लिहूत विद्यार्थी मित्रांनो, इकडे वरती आहे उत्तर ही दिशा, त्यानंतर उजव्या बाजूला आहे पूर्व दिशा, त्यानंतर पश्चिम दिशा डाव्या बाजूला आणि खाली आहे दक्षिण दिशा। ह्या झाल्या विद्यार्थी मित्रांनो 4 मुख्य दिशा आहेत, या उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या झाल्या मुख्य दिशा। आता आपण उपदिशा बघणार आहोत। तर त्या कशा लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आहे नैऋत्य, या साइडला आहे नैऋत्य ही दिशा, पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये नैऋत्य। त्यानंतर त्याच्याच अपोजिटला आपल्याला काय लिहायचे विद्यार्थी मित्रांनो, ईशान्य लिहायचे आहे। नैऋत्याच्याच अपोजिटला आपल्याला ईशान्य लिहायचे आहे। त्यानंतर दक्षिण आणि पूर्वेच्या मध्ये आपल्याला आग्नेय दिशा लिहायची आहे, आग्नेय, आणि जी शेवटीला आहे ती आहे विद्यार्थी मित्रांनो वायव्य। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ह्या दिशा तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे। ह्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या तर आपल्या मुख्य दिशा पाठच आहे, परंतु या दिशांमध्ये कन्फ्यूज जर झाले तर तुमचा प्रश्न चुकणार आहे। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला इथे काय एक ट्रिक सांगत आहे तुम्हाला, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील। तर विद्यार्थी मित्रांनो, ती ट्रिक्स आहे एकदम सिंपल अशी ट्रिक्स आहे, तुमच्या लक्षात राहील। आपण इथनं सुरुवात करायची आहे, म्हणजेच आपली ट्रिक्स काय आहे, जशी संक्रांत असते विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला आई काय देत असते तर वाण देत असते। संक्रांतीला आपली आई काय देत असते तर वाण देत असते ना, तर ते लक्षात ठेवायचं आहे। आ म्हणजेच काय तर आग्नेय, त्यानंतर ई म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर ईशान्य ही दिशा, त्यानंतर वा म्हणजेच काय तर वायव्य ही दिशा आणि न म्हणजेच काय तर नैऋत्य ही दिशा। तर तुम्हाला लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो, आई वाण दे हे द ऑप्शन मध्ये आहे, आई वाण दे ह्या 4 दिशा आहेत। लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो। तर ज्यांना कोणाला ही ट्रिक्स आवडली असेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। या ठिकाणी फक्त एवढं लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला सुरुवात ही पूर्वपासून करायची आहे। जसे आपण बोलताना म्हणतो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण,
तसेच पूर्वपासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. आणि जर तसे लक्षात नसेल राहत तर नैऋत्येच्या अपोजिटला ईशान्य ही दिशा आहे आणि आग्नेयच्या अपोजिटला वायव्य ही दिशा आहे असे लक्षात ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अजून इथे एक महत्त्वाचा पॉइंट्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ज्या मुख्य दिशा आणि उपदिशा या दरम्यान किती अंशाचा कोन असतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, तर 45 अंशाचा कोन असतो मुख्य दिशा आणि उपदिशेच्या दरम्यान. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा यांच्या दरम्यान किती अंशाचा कोन असतो, तर 45 अंशाचा कोन असतो. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. तर आपण इथे डायरेक्ट पॉइंट वाईज लिहूयात. तुम्ही सुद्धा तुमच्या नोट्समध्ये या पॉइंटचा समावेश करू शकता. एक मुख्य दिशा, तर या ठिकाणी एक्झाम्पल बघूयात. मुख्य दिशा कोणती आहे, तर ती आहे पूर्व दिशा. आणि उपदिशा कोणती आहे, तर ती आहे ईशान्य. एक मुख्य दिशा व एक उपदिशा यांच्या दरम्यान यांच्या दरम्यान 45 अंशाचा कोन असतो. 45 अंशाचा कोन तयार होतो. कोन तयार होतो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एक मुख्य दिशा आणि दुसरी सुद्धा मुख्य दिशा यांच्या दरम्यान काटकोन तयार होतो. तर या ठिकाणी आपला दुसरा पॉइंट काय तयार झाला, एक मुख्य दिशा व दुसरी सुद्धा मुख्य दिशा यांच्या दरम्यान किती अंशाचा कोन तयार होतो विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता. तर 90 अंशाचा कोन तयार होतो. किती, तर 90 अंशाचा कोन तयार होतो. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो परत एकदा ऑब्झर्व करायचे आहे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला 45 म्हणजेच 8 भाग झालेले आहे. 4 मुख्य दिशा आहे आणि 4 उपदिशा आहेत, त्यामुळे 8 भाग तयार झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत समजले तुम्हाला की 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. त्यानंतर एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा दरम्यान 45 अंशाचा कोन तयार होतो. आणि दोन्ही मुख्य दिशा असल्यास म्हणजे पूर्व आणि दक्षिण दरम्यान काटकोन तयार होतो, तर त्यामुळे इथे 90 अंशाचा कोन तयार होतो. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण जे वर्तुळ असतं ते 360 डिग्री किती, तर 360 अंशाचं असतं. तर याचे सुद्धा 8 भाग झालेले आहे. म्हणजेच तुम्ही बघू शकता 2, 4, 6 आणि 8. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की जे पूर्ण वर्तुळ असतं त्याचे किती असते, ते 360 अंशाचा असतो आणि जे अर्धवर्तुळ असतं ते 180 अंशाचं असतं. तर या ठिकाणी आपल्याला 45चा पाढा माहिती असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला की, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फक्त मी तुम्हाला सध्या बेसिक माहिती सांगणार आहे. आपण त्यावरती प्रश्न नंतर घेणार आहोत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, समजा उदाहरणार्थ प्रश्न आहे की एक व्यक्ती आहे, तो उत्तरेकडे बघत आहे आणि तो पूर्वेकडे 45 अंश एवढा उजवीकडे 45 अंश वळाला, तर तो सध्या कोणत्या दिशेला आहे, तर त्याचे तोंड जर सुरुवातीला उत्तरेला असेल तर तो 45 अंश पर्यंत फिरला उजवीला, तर त्याचे सध्याचे तोंड हे ईशान्य दिशेला असेल. अशा प्रकारे ते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. तुम्हाला समजण्यासाठी अजून दुसरे उदाहरण घेते विद्यार्थी मित्रांनो. एक व्यक्ती आहे की जो पश्चिम दिशेला जात आहे आणि पश्चिम दिशेला जाता जाता तो 135 अंश उजवीकडे गेला, तर सध्या त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तो सध्या पश्चिमेला आहे आणि तो 135 अंश म्हणजेच किती, 45 एक 45, 45 दुनी 90 आणि 45 त्रिक 135 म्हणजे सध्या त्याचा चेहरा हा ईशान्य दिशेला असणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी 45चा पाढा लिहून घेऊयात. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पाठच करून ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो.
आणि नसेल लक्षात राहत तर ज्या ठिकाणी तुम्ही सराव करत आहे त्या ठिकाणी 1-2 वेळेस तुम्ही लिहून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. 45 × 45, 45 × 90, 45 × 135, 45 × 180. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले अर्धवर्तुळाचे अंशमध्ये, म्हणजे 4 भाग झाले. त्यानंतर पुढचे 4 भाग म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याचे 45 × 5 = 225 अंश, 45 सक विद्यार्थी मित्रांनो 270 अंश. त्यानंतर 45 × 7 किती विद्यार्थी मित्रांनो 315, आणि 45 × 8 म्हणजेच 8 भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 360 अंश. तर हे तुम्ही पाठच करून ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. 45 × 45, 45 × 2 = 90, 45 × 1 = 135, 45 × 180, 45 × 5 = 225, 45 सक 270, 45 × 7 = 315 आणि 45 × 8 = 360. तर यावरती सुद्धा आपण ॲडव्हान्स लेवलचे परीक्षेमध्ये येणारे प्रश्न घेणार आहोत. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे, पॉइंट नंबर 3, की जसं आपण सुरुवातीला बघितले आहे, एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा यांच्या दरम्यान 45 अंशाचा कोन असतो. तर त्या कोणत्या आहे, जसे पूर्व आणि ईशान्य दरम्यान 45 अंशाचा कोन आहे. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजेच एक मुख्य दिशा व दुसरी सुद्धा मुख्य दिशा, म्हणजेच पूर्व दिशा आणि दक्षिण दिशा दरम्यान किती आहे, तर 90 अंशाचाच कोन आहे. आणि या ठिकाणी तुम्ही एक पॉइंट ऍड करायचे आहे की दोन्ही उपदिशा दरम्यान सुद्धा 90 अंशाचा कोन तयार होतो विद्यार्थी मित्रांनो. दोन्ही उपदिशा, जेव्हा दोन्ही उपदिशा असेल विद्यार्थी मित्रांनो तेव्हा 90 अंशाचा कोन तयार होतो, लक्षात ठेवायचा आहे. जसे दोन मुख्य दिशांदरम्यान 90 अंशाचा कोन तयार होतो, तशाच प्रकारे दोन उपदिशांदरम्यान सुद्धा 90 अंशाचा कोन तयार होतो. परंतु एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा या दरम्यान 45 अंशाचा कोन तयार होतो. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. चला तर विद्यार्थी मित्रांनो सोडूयात दिशाज्ञान या टॉपिक्सवरील प्रश्न उत्तरे बाय SD पब्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओतील पहिल्या प्रश्नाला. तर प्रश्न क्रमांक 1 आहे. तर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सीता उत्तरेकडे 4 किलोमीटर अंतर चालत गेली व उजवीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर अंतर चालत गेली, तर ती मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो मी नेहमी सांगत असते की सुरुवातीला प्रश्न नीट वाचायचा आहे. तर सीता सुरुवातीला उत्तरेकडे किती किलोमीटर गेली, तर उत्तरेकडे 4 किलोमीटर गेली. त्यानंतर उजवीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर अंतर गेली, तर ती मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपातून बघणार आहेत. तर सीता उत्तरेकडे, म्हणजे आपण इथे लिहूयात सीता ही, इथे आपण या पॉइंटला A हे नाव देऊया. म्हणजे सीता या ठिकाणी होती आणि ती उत्तरेला 4 किलोमीटर गेली. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंदाजे आपल्याला घ्यायचे आहे अंतर, इथे किती आहे तर 4 किलोमीटर अंतर ती उत्तरेकडे चालत गेली. तर इथे पॉइंट किती आहे तर पॉइंट नंबर B इथे ठेवायचा आहे. त्यानंतर उजवीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर अंतर चालत गेली. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे गेलो आणि आपली उजवी बाजू म्हणजेच कोणती तर या साईडची आहे. डाव्या बाजूला म्हटलं तर इकडे जावे लागले असते, परंतु ती उजवीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर अंतर चालत गेली. तर आपण हे 4 अंतर घेतलेले आहे, 4 पेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे 3चे अंतर. तर 3 किलोमीटर अंतर ही उजवीकडे गेली आहे. तर आता आपल्याला विचारलेले आहे की ती मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल. हे मूळचे ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहून घ्यायचे आहे मूळ ठिकाण. तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे त्यामुळे सुरुवातीला नीट समजून घ्या, नंतर तुमचा देखील सराव होणार आहे. तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो मूळ ठिकाण. आपल्याला मूळ ठिकाणापासून ती ज्या ठिकाणी गेली आहे सीता त्या ठिकाणापर्यंतचे आपल्याला अंतर काढायचे आहे, हे अंतर काढायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचे प्रमेय माहितीच असेल की पायथागोरसचे प्रमेय काय आहे, कर्ण. हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आहे कर्ण.
कर्णाचा वर्ग 10वी मध्ये असताना आपल्याला स्पेशल पायथागोरसचे प्रमेय होते विद्यार्थी मित्रांनो की कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो। तर आपल्याला या ठिकाणी लिहूयात ए आणि बी, ए बी चा वर्ग म्हणजेच बाजूंचा वर्ग सांगितलेला आहे प्लस बी आणि इथे सी हा पॉइंट देऊया, बी आणि सी चा वर्ग। तर आपल्याला ए बी बाजू किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ए बी बाजू ही दिलेली आहे 4 किलोमीटर, तर इथे आपण 4 किलोमीटर लिहूयात आणि त्याचा वर्ग करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी। त्यानंतर बी आणि सी किती अंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 3 किलोमीटर आहे, तर आपण ते 3 चा वर्ग लिहूयात। तर 4 चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला हे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर वर्ग, वर्गमूळ आणि घन, घनमूळ हे सर्व पाठ असणे गरजेचे आहे। तर 4 चा वर्ग किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 4 चा वर्ग आहे 16 आणि 3 चा वर्ग किती आहे तर 9 आहे। तर याची टोटल किती झाली विद्यार्थी मित्रांनो, तर टोटल झाली 25 म्हणजे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 25 चे वर्गमूळ किती आहे, तर 25 चे वर्गमूळ आहे विद्यार्थी मित्रांनो 5। तर या प्रश्नाचे उत्तर काय होणार आहे, तर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटर म्हणजेच सीता ही मूळच्या ठिकाणापासून 5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे। या ठिकाणी सुद्धा आपण बघितले आहे 5 चा वर्ग येतो 25 म्हणजेच 25 चे वर्गमूळ किती आहे तर ते आहे 5। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सुद्धा बघितले आहे ते आहे पायथागोरस 3, 4 आणि 5। एक बाजू जर 3 असेल दुसरी बाजू 4 असेल तर त्याचे नक्कीच उत्तर 5 येणार आहे, त्याचा कर्ण हा 5च येणार आहे। कर्ण हा दोन बाजूंपेक्षा मोठा असतो। मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे पूर्ण बेसिक मध्ये शिकवलेले आहे आणि तुम्हाला कळायला हवे की या प्रश्नांवरती पायथागोरसचे प्रमेय आणि पायथागोरसचे त्रिकुट हे पूर्ण चॅप्टर यावरती अवलंबून आहे। जर तुम्हाला या दोन गोष्टी समजल्या किंवा वर्ग आणि घनमूळ माहिती असले तर हा चॅप्टर तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने जाणार आहे, तुमचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही। तर आपण काही थोडक्यात मध्ये पायथागोरसचे त्रिकुट या ठिकाणी बघूयात, जेणेकरून तुम्हाला हे काही लिहिण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कुठली बेरीज किंवा वर्ग, वर्गमूळ लिहायची सुद्धा गरज पडणार नाही जर तुमचे त्रिकुट पाठ असेल तर। तर विद्यार्थी मित्रांनो ते त्रिकुट कशा पद्धतीचे असतात आपण या ठिकाणी बघूयात। तर या ठिकाणी नीट लक्ष द्यायचे विद्यार्थी मित्रांनो, या इथे आपण जसे आपले 3 किलोमीटर होते त्यानंतर 4 किलोमीटर, तर याचे उत्तर किती आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपले 25 आलेले आहे, म्हणजेच किती आहे हे 5 चा वर्ग आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो पायथागोरसचे त्रिकुट। हे पहिलं उदाहरण आहे एक्झाम्पल की जर एक बाजू 3 किलोमीटर असेल किंवा 3 मीटर असेल, दुसरी बाजू 4 असेल तर त्याचे उत्तर किती असणार आहे तर 5 असणार आहे। सोडवायची सुद्धा गरज पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला। त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजेच किती, तर एक बाजू जर 5 असेल त्यानंतर दुसरी जे बाजू असेल ती 12 असेल तर याचे आपोआपच उत्तर किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचे उत्तर आहे 13 येणार आहे। तर ते आपण तुम्हाला सोडवून सुद्धा मी दाखवत आहे या ठिकाणी बघा। आपण हेच उदाहरण घेऊयात की सीता उत्तरेकडे किती 5 किलोमीटर गेली, तर या ठिकाणी उत्तरेकडे 5 किलोमीटर गेलेली आहे। त्यानंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेले, तर आपण या ठिकाणी किती घ्यायचे आहे, उजवीकडे वळून 12 किलोमीटर गेलेली आहे ती। तर आपल्याला मूळ ठिकाणापासून ती किती अंतरावरती गेली हे काढायचे आहे, म्हणजेच कर्ण काढायचा आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की एक बाजू 5 आहे म्हणजेच 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग। 5 चा वर्ग किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 5 चा वर्ग आहे 25, त्यानंतर 12 चा वर्ग आहे 144 आणि दोघांची टोटल जेव्हा केली विद्यार्थी मित्रांनो तेव्हा ती टोटल येते 169 म्हणजेच 13 चा वर्ग। तर या प्रकारे हे त्रिकुट आहेत विद्यार्थी मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येतात। परंतु विद्यार्थी मित्रांनो हे एका दिवसामध्ये होत नाही, तुम्हाला प्रत्येक त्रिकुट घ्यायचे आहे, त्यावरती उदाहरणं सोडवायची आहेत आणि पाठ सुद्धा करून ठेवायचे आहे, जसे की 3, 4 तर त्याचे उत्तर हे 5च येणार आहे। तुम्ही कशा प्रकारे जरी सोडवले तरी अशाही आणि अशाही। त्यानंतर 5, 12 दोन बाजू जर का असणार आहे तर त्याचे उत्तर हे 13च येणार आहे। तिसरे जे आहे ते आहेत 7, 24 आणि 25। अशा प्रकारे बरेच काही त्रिकुट आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण
मी एक स्पेशल व्हिडिओ पायथागोरसच्या त्रिकुटावरती बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्हाला अजून जास्त प्रकारे माहिती होईल। तर या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, एक बाजू जर 7 असेल दुसरी बाजू जर 24 असेल तर त्याचे उत्तर हे 25च येणार आहे। ते सुद्धा आपण त्यानंतर चौथे जे आहे त्रिकुट ते म्हणजेच 8, एक बाजू 8 त्यानंतर 15, तर त्याचे उत्तर किती येणार आहे तर 17 हेच उत्तर येणार आहे। हे आपण शॉर्ट मध्ये तुम्हाला फक्त माहिती देण्यासाठी सांगितलेले आहे। त्यानंतर आपण बघूया दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे की रमेश दक्षिणेकडे 8 किलोमीटर अंतर चालत गेला। दक्षिणेकडे 8 किलोमीटर अंतर चालत गेला व डावीकडे वळून 6 किलोमीटर अंतर चालला, तर सध्या रमेश मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा तुम्ही सराव करणे खूप गरजेचे आहे, कारण की हे प्रश्न जशाच तसे परीक्षेमध्ये विचारले जातात। तर आपण याचे उत्तर बघूयात। तर रमेश दक्षिणेकडे 8 किलोमीटर अंतर चालत गेला। सुरुवातीला आपल्याला ती रफ मध्ये ती आकृती काढून घ्यायची आहे, जसे की या ठिकाणी पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण। तर या ठिकाणी फक्त आपल्याला 4 मुख्य दिशांचीच गरज आहे। रमेश दक्षिणेकडे 8 किलोमीटर अंतर चालत गेला, तर ही कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण दिशा आहे। तर रमेश या ठिकाणी आहे, ही मूळ ठिकाण आहे, तो दक्षिणेला 8 किलोमीटर अंतर गेलेला आहे। किती तर दक्षिणेला 8 किलोमीटर अंतर चालत गेला व डावीकडे वळून, आता जर दक्षिणेला चालत गेला विद्यार्थी मित्रांनो, त्याची उजवी बाजू ही येणार आहे आणि डावी बाजू ही आहे, तर तो डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला। इकडे डावीकडे गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। जर को उत्तरेकडे गेला असता तर डावी बाजू कोणती असती तर डावी बाजू या साईडची असती, परंतु दक्षिणेला गेल्यामुळे ही त्याची डावी बाजू येणार आहे, तर तो 6 किलोमीटर अंतर चालत गेलेला आहे। मूळ ठिकाणापासून दक्षिणेकडे 8 किलोमीटर अंतर चालत गेला, त्यानंतर डावीकडे वळून 6 किलोमीटर अंतर चालत गेला, तर सध्या रमेश मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल। मूळ ठिकाणापासून सध्या रमेश किती अंतरावरती आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तसेच पायथागोरसचे प्रमेय वापरायचे आहे, म्हणजेच 8, 8चा वर्ग, त्यानंतर 6, 6चा वर्ग। या ठिकाणी आपण 8चा वर्ग किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर 64 आहे आणि 6चा वर्ग किती आहे तर 36 आहे। दोघांची टोटल किती होती विद्यार्थी मित्रांनो तर टोटल आहे 100। तर हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे वर्गमूळ आहे, कर्ण काढलेला आहे आपण। तर वर्गमुळात 100 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो तर 10 हे। तर रमेश सध्या मूळच्या ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे। तर या प्रश्नाचे उत्तर किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर 10 किलोमीटर अंतरावरती रमेश हा मूळच्या ठिकाणापासून आहे। तर इथपर्यंत समजले विद्यार्थी मित्रांनो, कसे सोडवले आपण। हे 8 किलोमीटर त्याचा वर्ग, त्यानंतर 6 किलोमीटर त्याचा वर्ग, त्यानंतर 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, दोघांची बेरीज केली 100, परंतु ते वर्गमुळात होते, त्यामुळे त्याचे किती झाले तर 10चा वर्ग किती आहे 100 आहे, त्यामुळे याची जी बाजू आहे ती आहे 10। तर हे सुद्धा एक प्रकारची त्रिकुटच आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 6, 8, 10 हे त्रिकुटच आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्ही ॲडिशनल मध्ये टाकू शकता परत एक 5 नंबरला 6, 8, 10। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप 1 मधील प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी बघणार आहोत। प्रश्न विचारण्याची पद्धत वेगवेगळ्या प्रकारची आहे, त्यापैकी आपण सर्वात बेसिक पद्धत या ठिकाणी बघत आहोत। तर प्रश्न क्रमांक 3 आहे की राम पूर्वेकडे 12 किलोमीटर गेला। राम पूर्वेकडे 12 किलोमीटर गेला, त्यानंतर तो उजवीकडे वळून 5 किलोमीटर पुन्हा चालत गेला, तर सध्या तो मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे आणि डायरेक्ट तुम्हाला सांगितले आहे राम पूर्वेकडे 12 किलोमीटर गेला, तर ही मूळ दिशा ठेवायची आहे आपण कुठे सुद्धा। आणि पूर्वेकडे गेला म्हणजेच इकडे पूर्व आहे, ही एक इकडे बघा, हे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण। पूर्व दिशेला चालला, किती किलोमीटर गेला तर 12 किलोमीटर गेलेला आहे तो चालत चालत। त्यानंतर तो उजवीकडे वळाला। आता उजवीकडे इकडे गेल्यानंतर उजवी दिशा कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही डावी दिशा आहे आणि ही आहे उजवी दिशा, खालची आहे उजवी दिशा। तर उजव्या दिशेला तो 5 किलोमीटर पुन्हा चालत गेला। किती किलोमीटर तर 5 किलोमीटर पुन्हा चालत गेला,
तर सध्या तो मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल? तर हे मूळ ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो, मूळ ठिकाणापासून तो सध्या या ठिकाणी पोहोचला आहे, तर ते अंतर किती आहे हे आपल्याला अंतर विचारलेले आहे, किती आहे तर या ठिकाणी खूप सोपे आहे विद्यार्थी मित्रांनो. एक बाजू आहे 12 किलोमीटर, त्याचा वर्ग करायचा आहे आपल्याला. कर्ण विचारलेला आहे, कर्णाचा वर्गच आहे या ठिकाणी, कर्ण वर्ग. त्यानंतर हे 12 किलोमीटर अधिक 5चा वर्ग. तर या ठिकाणी 12चा वर्ग किती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 12चा वर्ग आहे 144 अधिक 5चा वर्ग किती आहे? तर 5 5 25. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याची जेव्हा आपण बेरीज करतो त्यानंतर याचे उत्तर किती येते विद्यार्थी मित्रांनो? तर 169. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 169 हा कशाचे वर्गमूळ आहे हे? तर हे आहे 13चा वर्ग आहे 169. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 13, म्हणजे 13 किलोमीटर अंतर तो. तर या ठिकाणी राम हा मूळच्या ठिकाणापासून 13 किलोमीटर अंतरावरती असेल, हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला त्रिकूट पण सांगितले होते, 5, 12 आणि 13. म्हणजे एक बाजू 5 दिलेली होती, त्यानंतर 12 आहे, तर त्याचे उत्तर किती असणार आहे? तर 13च असणार आहे, तुम्ही कसा जरी प्रश्न सोडवला तरी सुद्धा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 5, 12 आणि 13 हे त्रिकूट आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी प्रत्येक प्रश्न तुम्हाला नीट सोडवून आणि त्याचे स्पष्टीकरण देत आहोत, आणि नंतर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने त्रिकूट जर लक्षात राहिले तर तुमचा काही सेकंदामध्ये तुमचे उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे की रमेश दक्षिणेकडे गेला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, रमेश दक्षिणेकडे गेला, नंतर डावीकडे वळाला, परत डावीकडे वळाला आणि नंतर उजवीकडे वळाला, तर रमेश कोणत्या दिशेला जात आहे? प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला आपण या ठिकाणी मूळ ठिकाण एक बिंदू टाकूया की रमेश दक्षिणेकडे वळाला. आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही असे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण नेहमी सराव करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. नैऋत्य, ईशान्य, त्यानंतर इकडे आहे आग्नेय आणि इकडे आहे वायव्य. अशा प्रकारे तुमचा सराव होणार आहे. आ, इ, वा, न, दे म्हणजेच आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. तर सराव करण्यासाठी नेहमी प्रश्नाच्या साईडला तुम्ही रफ मध्ये लिहायचे आहे की रमेश दक्षिणेकडे गेला, म्हणजेच खाली गेलेला आहे रमेश. या ठिकाणी आपल्याला किलोमीटर दिलेले नाहीये, त्यामुळे अंदाजे अंतर घ्यायचे आहे. रमेश दक्षिणेकडे गेला, या ठिकाणी तुम्ही दक्षिण लिहू शकता. नंतर डावीकडे वळाला. आता दक्षिणेला जाताना त्याची डावी बाजू कोणती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर डाव्या बाजू म्हणजेच ही बाजू असणार आहे. तर डावीकडे गेला, परत डावीकडे गेला, म्हणजे तो दोनदा डावीकडे गेलेला आहे. इथनं गेलेला आहे डावीकडे, म्हणजेच पूर्वेला गेला. त्यानंतर परत डावीकडे गेलं, म्हणजेच कुठे विद्यार्थी मित्रांनो? पूर्वेला गेल्यानंतर डावी बाजू म्हणजेच कोणती? तर उत्तरेला गेलेला आहे. ही बाजू म्हणजे दक्षिण बाजू, म्हणजेच उजवी बाजू येते. तर तो डावीकडे दोनदा गेला, म्हणजेच दक्षिणेला एकदा, नंतर डावीकडे आणि परत डावीकडे, आणि नंतर उजवीकडे वळाला, आणि इथे जाऊन तो परत उजवीकडे वळाला. उजवी बाजू कोणती विद्यार्थी मित्रांनो? तर ही आहे उजवी बाजू, इकडे आहे तर ही डावी बाजू आहे, म्हणजेच उजवीकडे वळाला. तर रमेश कोणत्या दिशेला जात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पूर्व दिशेला जात आहे. म्हणजेच मूळ ठिकाणापासून दक्षिणेला गेला, नंतर डावीकडे वळाला, परत डावीकडे वळाला आणि नंतर उजवीकडे वळाला. तर रमेश कोणत्या दिशेला जात आहे विद्यार्थी मित्रांनो? तर तो पूर्व दिशेला जात आहे, हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत समजत आहे किंवा योग्य वाटत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आता तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 5 मी देत आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये द्यायचे आहे, जेणेकरून मला असे कळून जाईल की मी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कळत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 5 आहे की मोहन पूर्वेकडे 24 किलोमीटर अंतर चालत गेला. त्यानंतर तो उजवीकडे वळून 7 किलोमीटर अंतर चालत गेला. तर सध्या मोहन मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट वाचायचा आहे आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला काही बेसिक प्रश्न सोडवून सांगितलेले आहे त्या प्रकारे हे प्रश्न तुम्ही सोडवा आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की करायचे आहे, जेणेकरून मला कळून जाईल विद्यार्थी मित्रांनो की मी जी मेहनत घेत आहे त्यामुळे तुम्हाला कितपत फायदा मिळत आहे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल। तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये द्यायचे आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि योग्य वाटत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह।